हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे 1 मे, बुधवार आहे आणि दुपारचे 3:10 होत आहेत। तर आज कामगार दिवस आहे, पण तरी सुद्धा कामगारांना सुट्टी नाहीये। ऑफिसमधून जरी सुट्टी असली तरी घरकामामधून नाहीये। तर आजचा हा दिवस योग्य कामी लावण्याचा ठरवलेला आहे, मार्गी लावण्याचा, आणि त्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे की छान ऊन आलेलं आहे, बघू शकता तुम्ही, आणि खूप दिवसाचं एक पेंडिंग काम आहे जे की हा सोफा क्लीन करायचा आहे। आणि घरच्या घरी आपण असे फॅब्रिकवाले सोफे कसे क्लीन करू शकतो हे या व्हिडिओमधून तुम्ही पाहणार आहात। म्हणजे मी ज्या पद्धतीनं सोफा क्लीन करते, अगदी नेहमी टकाटक नवीन दिसतो कारण आम्ही तो अशा पद्धतीनं क्लीन करतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि अर्थातच आहो आहेत मदतीला। अहो काय करताय? लिंबूची। तर जे काही लिक्विड तयार करतोय आम्ही सोफा क्लीन करण्यासाठी, हे बघा इथं साहित्य घेतलेलं आहे। चला दाखवते मी तुम्हाला। सोफा क्लिनिंगसाठी हा उन्हाळ्याचा सीझन अगदीच बेस्ट आहे। तर चला क्लिनिंगचं सोल्युशन तयार करून घेऊया। आणि त्यासाठी पाणी, लिंबू आणि माइल्ड शॅम्पू आम्ही घेतलेला आहे। हा डवचा शॅम्पू आहे, छान फेस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इकडे सोफा अगदी व्यवस्थित रिकामा करून घेते प्रॉपर। याच्यावरची जे काही कवर टाकलेला आहे, ज्या काही पिलोज आहेत, टेलिफोन आहे आमचा लँडलाईन, आणि जे काही मी प्लांट्स ठेवले होते ते सगळे काढून घेतलेले आहेत। इथे बघू शकता की डाग आहेत सोफ्याला। तर कसाही रफ अँड टफ हा सोफा यूज केला जातो। प्रितिश इथेच लोळत असतो, लिटरली लोळत असतो। अगदी जवळून पाहिलं तर तुम्हाला या सोफ्याला पडलेले स्टेन म्हणजेच डाग अगदी दिसत असतील। जिथे आपण हात वगैरे ठेवतो तिथे सुद्धा सोफा घाण झालेला असतो। तर मी एक ग्रीन कलरची घासणी आणि मायक्रोफायबर टॉवेल जो मी सगळ्या क्लिनिंगसाठी वापरते। आणि अगदी सोपी पद्धत आहे सोफा क्लिनिंगची। ज्यांच्या घरी व्हॅक्यूम क्लीनर नाही ते सुद्धा अगदी छान प्रकारे सोफा क्लीन करू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये विदाऊट व्हॅक्यूम क्लीनरच मी सोफा क्लीन करणार आहे, कारण अधूनमधून जेव्हा मी व्हॅक्यूम क्लीनर काढते तेव्हा मी याच्यावरून फिरवलेला असतो। याचे जे काही लायनिंग्स आहेत, खाचा आहे, त्याच्यामध्ये धूळ जाऊन बसलेली असते आणि त्यातून धूळ काढण्यासाठी प्रॉपर व्हॅक्यूम क्लीनरची गरज असते। बट नसेल तरी सुद्धा चालतो। तर तुम्ही आता पाहिलं की छानपैकी कपडा मी अगोदर मारून कोरडी डस्ट काढून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता जे काही आपण सोल्युशन बनवलेलं आहे त्या सोल्युशननी स्पंज यूज करून मी आता हा असा सोफा ओला करून घेते आणि पुसायला म्हणजेच क्लीन करायला सुरुवात करते। जिथे खूप चिवट डाग पडलेले असतील ते डाग काढण्यासाठी मी ग्रीन कलरचा तो स्क्रब यूज करणार आहे। पण आज मला त्या स्क्रबची गरजच पडली नाही, कारण डाग हे इझिली या स्पंजनी आणि मायक्रोफायबर टॉवेलनीच निघाले। आणि तुम्ही सुद्धा मायक्रोफायबर टॉवेल यूज करू शकता, म्हणजे सोफ्याचं जे काही फॅब्रिक आहे आणि त्याचं जे काही वेल्वेट असतं ते स्क्रबनी खराब नाही होणार। सोफ्याचा कॉर्नर पीस आता क्लीन करून झाला आहे। तर आता याला उन्हात ठेवायचं। तर ज्यांच्याकडे ऊन नाही ते अगदी फॅन स्पीडनी करून, अगदी 5च्या स्पीडनी फॅन करून हा सोफा सुकवू शकतो आपण। तर बघू शकता की किती छान पद्धतीनं हा क्लीन झाला आहे, अगदी चकाचक नव्यासारखा दिसायला लागलेला आहे। तर इथे सोफ्याची जी शिलाई आहे ना, त्या शिलाईमध्ये सुद्धा धूळ जाऊन बसलेली असते। वेळच्या वेळी जर का सोफा आपण क्लीन करत राहिलो, स्वच्छ ठेवला, तर अर्थातच त्याचं लाईफसुद्धा वाढतं आणि तो दिसायला छान दिसतो, चांगला राहतो आणि बेसिकली घरसुद्धा छान राहतं। तर वर्षातून जास्त नाही पण ॲटलिस्ट 2 वेळा आपण हा सोफा अशा पद्धतीनं क्लीन करू शकतो। इतका सुद्धा पुरेसा आहे। एवढ्याने सुद्धा तो सोफा अगदी नवीन दिसतो, नव्यासारखा राहतो। आणि इथे बघू शकता तुम्ही, नेहमीप्रमाणे मी आणि माझे आहो दोघं मिळून सोफा क्लीन करतोय। कोणतंही घरातलं स्वच्छतेचं काम आम्ही दोघं मिळून करतो हे आता तुम्हाला बऱ्याच आमच्या व्हिडिओजमधून कळालं असेल, आणि आम्हाला आवडतं सुद्धा आणि पटापट होतात। म्हणून मी सुद्धा वर्किंग डेजला कधीही असं मोठं क्लिनिंगचं काम काढत नाही। आज लेबर डेची सुट्टी आहे आणि कुठेही आम्ही बाहेर जाणार नव्हतो, म्हणूनच आम्ही हे क्लिनिंग काढलेलं आहे। ज्या घरांमध्ये लहान मुलं असतात तिथे सोफा जरा जास्तच घाण होतो। माझा मुलगा मोठा आहे त्यामुळे माझा सोफा इतका काही खराब नाही होत। मग अशा केसमध्ये तुम्ही वर्षातून 4 वेळा ॲटलिस्ट
अशा पद्धतीनं सोफा क्लीन करू शकता. आणि हो, सोफ्यावरती मी कवर घालत असते, पण जास्तीत जास्त सोफा हा मी विदाऊट कवरच यूज करते आणि तो मला तसाच आवडतो. बनवलेल्या सोल्युशनपासून सोफा पुसल्यानंतर तो जो काही फोम होता आपण बनवलेला, तो सोफ्यातून पूर्णपणे निघून जाण्यासाठी स्वच्छ दुसरं पाणी घेतलं आहे मी बकेटमध्ये आणि दुसरा क्लोथ घेऊन पुन्हा अगदी 2 हात म्हणजेच 3 वेळा आपल्याला हा सोफा पुसायचा आहे. म्हणजेच कोरडा डस्ट पकडून 4 वेळा. तर अशा पद्धतीनं जर का तुम्ही सोफा क्लीन केला तर अगदीच नव्यासारखा होतो. आणि आमचे 2 पीस झालेले आहेत आता क्लीन करून आणि आम्ही ते 1 बाय 1 उन्हामध्ये ठेवतोय. आता हा लास्ट आहे. तर इथे बघू शकता, आहोत चेक करतायत की कितपत सुकला आहे. तर ऊन इतकं प्रचंड आहे यावर्षीचं की हा स्पंजवाला सोफासुद्धा अगदी पटकन सुकला आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून आम्ही हा सोफा यूज करतोय, पण तुम्ही बघू शकता अजूनही हा सोफा नव्यासारखा आहे. अगदी याचा फोम तसकिमस झालेला नाही आहे, म्हणजे जरासा सुद्धा कुठे खाली गेलेला नाही आहे. याचाच अर्थ बनवणाऱ्याने फोम अगदी खरंच चांगल्या क्वालिटीचा बनवलेला आहे. याची शिलाई बघू शकता किती प्रॉपर आहे. आणि हा सोफा आम्ही आमच्याच फर्निचरवाल्याकडून बनवून घेतला आहे. म्हणजेच ज्याचे लेबर आम्ही फर्निचरच्या कामासाठी वापरले होते त्याच्याच शॉपमधून ऑर्डर देऊन मेजरमेंटप्रमाणे आम्ही हा सोफा बनवला होता. तर इथे बघू शकता की अशा प्रकारे एवढं सारं काळं पाणी निघालेलं आहे. तरी मी अगोदर सगळ्यात पहिलं निघालेलं पाणी फेकून दिलं होतं. हे सेकंड टाईमचं पाणी होतं. आणि यानंतर 1 बाय 1 सगळे सोफे उन्हाला लावून झालेले आहेत. अहो, इथे शेवटी सगळ्यात सोफ्याचे जे काही खालचे पार्ट असतात पायांचे, तर ते क्लीन करतायत. बघू शकता तुम्ही इथे. तर अशा पद्धतीने कोपरानं कोपरा सोफ्याचा छान क्लीन करून घ्यायचा आहे. यानंतर माझा मुलगा इकडे सोफा आतमध्ये घ्यायला हेल्प करतोय. एकच जो काही कॉर्नरचा पीस होता तेवढाच आम्ही बाहेर ठेवला होता. हा सोफा जरी दिसायला बल्की असेल तरी खूपच आरामदायी आहे आणि चांगल्या क्वालिटीचा फोम यूज केल्यामुळे तो छानसुद्धा दिसतो. माझ्या घराची होम टूर पाहून मला एका मैत्रिणीची कमेंट होती की हे घर क्लीन ठेवण्यामध्ये वाट लागणार आहे तुझी. तर नाही, असं काहीच नाही. आम्हाला आवडतं घर स्वच्छ ठेवायला आणि आम्ही आमच्या या सगळ्या थॉट प्रोसेसनीच हे घर बनवलेलं आहे, हे फर्निचर बनवलेलं आहे. आम्हाला माहिती होतं की कशा पद्धतीने हे मेंटेन करायचं आहे आणि त्याची मानसिक तयारीसुद्धा आमची होती. असं नाही की तक्रार करत राहायचं की बनवलं फर्निचर पण सतत आम्हाला रोज ते पुसावंच लागतंय, किती कष्ट करावं लागते, असं काहीच नाही. यामध्ये आम्हाला खरंच आनंद मिळतो आणि आम्हाला ही गोष्ट आवडते सुद्धा. तर बघू शकता सोफा क्लिनिंग सगळं झालेलं आहे. 1 बाय 1 हे पीस म्हणजेच सोफा इकडे ॲडजस्ट करतायत आणि असा सोफा बनवायचाच अशी आहोंची इच्छा होती. त्यांनी त्यांच्या मर्जीने हा सोफा बनवून घेतला आहे. मला इतका मोठा सोफा नको हवा होता. मी म्हणत होते आहोंना की माझं ऐका, पण आहोंनी असं सांगितलं मला त्यावेळेला की पूर्ण फर्निचर बनवण्यासाठी मी तुझं ऐकलेलं आहे, कुठेच मी स्वतः तुला थांबवलेलं नाही. कडक ऊन असल्यामुळे सोफा आज पटकन सुकला आहे म्हणून आम्ही आता लावून घेतला. अदरवाईज हा उन्हाला ठेवून द्यायचा आहे आणि फॅनसुद्धा स्पीडनी करून द्यायचा, म्हणजे छान सोफा अगदी मस्त सुकला जातो. तर बघू शकता अशा पद्धतीने सोफा टकाटक अगदी नव्यासारखा झालेला आहे. मैत्रिणींनो, आमची ही सोफा क्लिनिंगची मेथड तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सोफा अगदी छान चकाचक झालेला आहे बघू शकता तुम्ही. आणि तो पूर्णपणे सुकला सुद्धा आहे, कारण घरात ऊन भरपूर आहे आमच्या, कारण माझा फ्लॅट हा पश्चिमेकडचा आहे. तर चला मैत्रिणींनो, याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडंच एंड करते. या क्लिनिंग व्हिडिओमधून तुम्हाला माझ्याकडून थोडंसं जरी मोटिवेशन मिळालं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा. बाय.